मेडिकलवाल्याने आताच मेडिकल उघडलं होतं. तोपर्यंत त्याच्या कानावर एक आवाज आला की, साहेब, हे औषध हे किती रुपयाचे आहेत? अचानक आवाज आल्यामुळे तो मेडिकलवाला दंग झाला. त्याने पाठीमागे वळून पाहिलं तर एक सडपातळ माणूस उभा होता आणि त्याच्या हातात एक औषधाची चिठ्ठी होती. मेडिकलवाल्याने त्या माणसाच्या हातातून ती चिठ्ठी घेतली आणि सगळे औषधे पाहून तो म्हणाला की, सगळ्या औषधाचे मिळून 2000 रुपये होत आहेत. मेडिकलवाल्याचं बोलणं ऐकून त्या माणसाने त्याच्या खिशात हात घातला आणि वेड्यासारखा काहीतरी विचार करू लागला. त्याने लगेचच त्या औषधाची चिठ्ठी घेतली आणि घडी करून त्याला अजून एकदा खिशात ठेवलं आणि म्हणाला की, ठीक आहे, या औषधाला बाजूला ठेवा, मी नंतर येऊन औषध घेऊन जातो. असं म्हणून तो माणूस तेथून जाऊ लागला. तो माणूस पुढे जाऊ लागला तेव्हा पाठीमागून एक आवाज आला की, दादा, तुमच्या खिशातून औषधाची चिठ्ठी पडली आहे. त्या माणसाने पाठीमागे वळून पाहिलं तर एक साधारण दिसणारी महिला त्या माणसाच्या समोर उभी होती. तिने लगेचच ते औषधाची चिठ्ठी उचलली. माणसाने त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिच्या डोळ्यामध्ये असं काहीतरी होतं की त्या माणसाला ते वाचण्यासाठी त्रास होत होता. ती महिला माणसाला म्हणाली की, जर तुला या औषधाची खूपच गरज असेल तर हे औषध तू आताच घेऊन जा, पैसे तू नंतर दिले तरी चालतील. ती महिला हसत बोलत होती. त्या माणसाने त्या महिलाकडे पाहिलं पण काही बोलू शकला नाही. त्या माणसाला विश्वासच बसत नव्हता की अनोळखी कोणी पण मदत करू शकतात का? आणि ही महिला कोण आहे? ही माझी का मदत करत आहे? असे प्रश्न त्यांना पडत होते. नंतर तो माणूस महिलेला म्हणाला की, नाही मॅडम, मी अशीच कोणाची पण मदत घेऊ शकत नाही. त्या महिलाने तोंडावर थोडंसं हसू आणलं आणि म्हणाली, जर कोणाचं तरी दुःख कमी करण्याची आपल्यात ताकद असेल तर त्याला ती ताकद आपण रोखली नाही पाहिजे. असं समज की मी तुमचा छोटा भाऊ आहे आणि पैसे जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. तो माणूस 1 मिनिट विचार करत बसतो आणि नंतर त्या मॅडमला म्हणाला की, पण मॅडम, तुम्हाला कसं माहीत झालं की माझ्याकडे पैसे नाहीत? मॅडम नरम स्वरात म्हणाली की, हा तुमचा चेहरा खूप काही सांगून जात आहे सागर. सागर? सागर नाव ऐकून तो माणूस एकदम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की, तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत आहे? ती महिला हसली आणि म्हणाली की, मी उत्तर नंतर देते, पहिले तो औषध घे. सागरच्या विचाराचा गुंता अजून वाढला. पण त्याची आई घरी आजारी होती आणि तिच्यासाठी त्याला हे औषधं घ्यावी लागणार होती. सागर हळूच त्या मॅडमला म्हणाला की, ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तर मी औषधे घेतो. आणि औषधं घेऊन झाल्यावर धन्यवाद म्हणून तो तेथून घरी निघाला. पण त्याचं मन खूप अस्वस्थ झालं होतं. सागर विचार करत होता की नेमकी ती महिला कोण होती? तिला माझं नाव कसं काय माहीत आहे? घरी गेल्यावर सागरने त्याच्या आईला जेवण दिले आणि नंतर औषधे पण दिली. त्याची आई हळूच त्याला म्हणाली की, बाळा, एवढे औषधे आणण्यासाठी तू पैसे कुठून आणले? आईचं बोलणं ऐकून सागर थोड्या वेळ गप्प बसला आणि नंतर बोलू लागला, आई, कोणीतरी माझी मदत केली. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की, म्हणजे बाळा, या जगात अजून चांगले लोक पण आहेत, पण ज्यांनी कोणी तुझी मदत केली आहे त्यांचे उपकार तू कधीच विसरू नकोस. सागर विचार करू लागला की मी त्यांचे हे उपकार फेडू शकू का? असेच दिवस निघून गेले. आता सागरची आई एकदम ठीक झाली आणि सागरचं पण काम व्यवस्थित चालू होतं. एके दिवशी तो त्या मेडिकलपासून जात होता. त्याचे डोळे त्या मॅडमला शोधत होते, पण ती मॅडम सागरला कुठेच दिसली नाही. तो विचार करतो की जर मला त्यांचं नाव आणि पत्ता
माहीत असता तर मी ते पैसे त्यांच्या घरी जाऊन पोहोचवले असते. त्यानंतर तो मेडिकलवाला माणूस म्हणाला की अहो भाऊ, ज्या मॅडमनी तुमची मदत केली होती ती मॅडम रोज इथे येत असते. सागर दंग झाला आणि म्हणाला, रोज येत असतात? तो मेडिकलवाला म्हणाला, हो भाऊ, त्या रोज येत असतात, कारण त्या डॉक्टर आहेत. इथल्या जवळच्याच क्लिनिकमध्ये त्या काम करत आहेत. सागरला विश्वासच बसत नव्हता की एक डॉक्टर असून पण ती अशा अनोळखी माणसाची कशी काय मदत करू शकते. त्यानंतर सागर त्या मॅडमच्या क्लिनिकच्या बाहेर उभा होता. तो आतमध्ये जाण्याची हिंमत आणत होता. तेव्हा अचानक ती मॅडम बाहेर आली आणि अचानक सागरला म्हणाली की त्या औषधाचा चांगला फरक पडत आहे ना. अचानक बोलल्यामुळे सागर दचकला आणि म्हणाला की हो, आता आई पूर्णपणे ठीक आहे. सागर त्या महिलेला म्हणाला की मी तुमचे पैसे देण्यासाठी आलो होतो. ती मॅडम हसत सागरला म्हणाली की सागर, जर मी तुझी मदत केली आहे तर याचा अर्थ असा होत नाही की मी दिलेले पैसे मला माघारी पाहिजे आहेत. सागर, फक्त एवढं लक्षात ठेव की ज्या प्रकारे मी तुझी मदत केली आहे त्याच पद्धतीने तू पण कोणाची तरी मदत कर. त्यांचे विचार पाहून सागरकडे बोलण्यासारखे काही शब्दच नव्हते. त्याने पहिल्यांदाच अशी महिला पाहिली होती जी कोणताही स्वार्थ न पाहता कोणाची तरी मदत करत आहे. त्यानंतर सागर तिला म्हणाला, प्लीज मॅडम, कमीत कमी तुमचं नाव तरी मला सांगा. ती मॅडम हसली आणि म्हणाली की माझं नाव राजनंदिनी आहे. मला असं वाटत आहे की तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तू पण कोणाशी तरी मदत करशील, जशी मी तुझी मदत केली आहे. सागर त्या मॅडमला म्हणाला की नक्कीच मॅडम, जेव्हा कोणाला पण गरज असेल तेव्हा मी माझ्या परीने मदत करण्यासाठी तयार राहीन. राजनंदिनी सागरसोबत थोड्या वेळ अजून बोलली आणि नंतर आतमध्ये क्लिनिकमध्ये गेली. त्यानंतर सागर त्याच्या दुकानामध्ये गेला. दुकानाची साफसफाई करत होता तेव्हा तिथे एक माणूस आला आणि तो सागरला म्हणाला की साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझ्या मुलीला दूध पाहिजे आहे. तुम्ही मला दूध देचाल का? त्या माणसाचं बोलणं ऐकून सागरला राजनंदिनी मॅडमची आठवण आली. त्याने जास्त विचार न करता लगेचच त्याने दुधाची एक पिशवी त्याला देऊन टाकली. त्या माणसाच्या डोळ्यात कृतज्ञता होती. काही दिवसानंतर तो माणूस दुकानात आला आणि म्हणाला की साहेब, मी त्या दिवशी जी दुधाची पिशवी उधार घेऊन गेलो होतो त्याचे पैसे मी देण्यासाठी आलो आहे. सागर त्या माणसाचं बोलणं ऐकून हसला, पण त्याने पैसे घेतले नाही. तो म्हणाला, पैसे नको, जर भविष्यात कोणाला मदत असेल तर तेवढी मदत करा. सागरचं बोलणं ऐकून तर तो माणूस भावूक झाला. तो म्हणाला की तुम्ही मला मदत करण्याची किती छान कल्पना दिली आहे. सागरला एक गोष्ट समजली होती की मदत करण्यासाठी खूप सारी दौलत असावी असं काही नाही, फक्त आपली नियत चांगली असली पाहिजे. त्यानंतर सागरने खूप जणांची अशीच मदत केली, पण तरी पण सागरच्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता की राजनंदिनी मॅडमला माझं नाव कसं काय माहीत आहे आणि मी त्यांना ओळखू कसा शकलो नाही. त्याला तो प्रश्न वारंवार पडत होता. मेडिकलमध्ये असताना राजनंदिनी मॅडमने फक्त त्याची मदतच नाही तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्याचे नावसुद्धा कसे काय ओळखले, असे अनेक प्रश्न त्याला पडत होते. दुसऱ्या दिवशी सागर राजनंदिनीच्या क्लिनिकमध्ये गेला आणि त्यांना म्हणाला की मॅडम, तुमच्यामुळे माझे खूप चांगले विचार बदलले आहेत. पण मॅडम, माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत आहे? राजनंदिनी मॅडम हसल्या आणि म्हणाल्या की सागर, तुला लहानपणीचं जेव्हा तू 8 वर्षाचा होता तेव्हाचं काहीतरी आठवत आहे का, ज्यावेळेस तुझ्या वडिलांनी कोणाची तरी मदत केली होती?
सागरने त्याच्या विचारांना जरा जोर दिला आणि काहीतरी विचार करू लागला, पण त्याला काहीच आठवलं नव्हतं की ज्यामुळे तो राजनंदिनी मॅडमला ओळखत असेल. सागर म्हणाला, मॅडम, असं काही मला आठवत नाही. सागर अगदी इमानदारीने उत्तर देत होता. राजनंदिनी मॅडम हसल्या आणि म्हणाल्या, काही हरकत नाही, मी आठवण करून देते. राजनंदिनी मॅडम सांगू लागल्या की ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. एक माणूस किराणाचे दुकान चालवत होता, पण तो माणूस खूप दयाळू होता. तो माणूस एखाद्या गरजेच्या माणसाला मदत करणे कधीच विसरत नव्हता. एक दिवस एक मुलगी जी 15 वर्षाची होती रस्त्याच्या कडेला एका बाजूला बसून रडत होती. त्या माणसाने का रडत आहे म्हणून त्या मुलीला विचारले. तेव्हा त्या माणसाला कळाले की मुलीला तिच्या आईच्या आजारपणासाठी देण्यासाठी पूर्ण पैसे तिच्याकडे नव्हते. हे जेव्हा त्या दुकानदाराला कळाले तेव्हा त्याने कोणताही विचार न करता त्या मुलीला जेवढे पैसे लागतात सगळे पैसे दिले आणि म्हणाले की जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा दे. आपल्या तब्येतीपेक्षा पैशाची जास्त किंमत नाही. जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा मी त्यांना त्यांचे पैसे देण्यासाठी त्यांच्या दुकानावर गेली. तेव्हा त्यांनी पैसे घेतले नाहीत. ते म्हणाले की जशी मी तुझी मदत केली आहे तसेच तू पण कोणाची तरी मदत कर, तेव्हा मी समजेल की माझे पैसे फिटले. त्यावेळेस त्या दुकानदाराचा मुलगा 8 वर्षाचा होता. तो दुकानातच काहीतरी लिहित बसला होता. राजनंदिनी मॅडमचं बोलणं ऐकून सागरला थोडं थोडं आठवू लागलं. तो म्हणाला की हो, एकदा माझे वडील म्हणाले होते की एका मुलीला तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे पाहिजे होते आणि मी दिले आहेत, परंतु बाबांनी कधीच त्या मुलीचे नाव मला सांगितले नाही. कदाचित ती मुलगी तुम्ही होता का? राजनंदिनी मॅडम, सागर राजनंदिनी मॅडमला विचारत होता. राजनंदिनीने डोके हलवले आणि म्हणाल्या, हो सागर, मी तीच आहे. त्यावेळेस तू 8 वर्षाचा होतास आणि मी 15 वर्षाची होती. त्यानंतर दोघांना पण एकमेकांबद्दल आदर निर्माण झाला आणि अजून काहीतरी जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गरजू आणि आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांना मदत करणे ही मानवतेची मोठी सेवा आहे. इतरांना मदत करणे म्हणजे त्यांना पैसे किंवा भौतिक गोष्टी देणे असे नाही. काही लोकांना फक्त रडण्यासाठी खांद्याची गरज असते किंवा काही चांगल्या सल्ल्याची गरज असते. मदत करण्यासाठी तुम्हाला कोणीतरी मित्र असणे आवश्यक नाही. जगात असे अनेक लोक आहेत की त्यांना मदतीची गरज आहे. बऱ्याच लोकांचे जीवन कठीण असू शकते. त्यांना अनेक आव्हाने, संघर्ष आणि संकटे येतात. आपण त्यांना मदत, आधार आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मदतीचा हात प्रदान करू शकतो. हे काम कितीही लहान वाटले तरी मदतीचा हात पुढे करणे हे महान कार्य आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.